पोस्ट जरूरी है बोलिए। सेटिस्फैक्शन के लिए, बहुत सारा चल रहा है। हाँ, सब इमोशंस जरूरी है, बट दैट शुड बी द इन द न्यूट्रल स्टेट, है ना। बोस्ट होना चाहिए। अभी अभी मैं थोड़ा सा लेट हुआ, केस डिस्कस कर रहा था, दैट लेडी स्ट्रांगली, है ना, उसने अपना एक क्या बोलते हैं, कभी कभी स्ट्रांगली क्या करना पड़ता है, हमें हमारा अस्तित्व दिखाना पड़ता है। अर्जुन को भी दिखाना पड़ा, है ना। तो कभी कभी बोस्ट भी होना चाहिए, बट उस बोस्ट के पीछे विनम्रता होनी चाहिए, स्माइल, मोडेस्टी होनी चाहिए, क्लियर अंडरस्टैंडिंग होना चाहिए। और वो प्रैक्टिकली मैंने आज उनके चेहरे पे देखा, है ना। ऐसी सिचुएशन में गुजर रही है जो बहुत क्रिटिकल सिचुएशंस होती है एक फीमेल के लिए, बट फिर भी वो, उनका स्माइल देखा मैंने आज। शी इज एंजॉइंग द वॉर एल्स। है ना, वॉर को भी एंजॉय करना आना चाहिए, दैट इज द मेन थिंग। तो बहुत बढ़िया, है ना। तो तर यस। मला इमोशन, यू कॅन हिअर मी राईट? हाँ, यस यस यस। हा. इमोशन्स वरतीच प्रश्न होता आणि तुम्ही इमोशनचा विषय काढला, म्हणून विचारूनच टाकते. गिल्ट आणि रिग्रेट कुठे येतं गिल्ट आपल्या आणि चार्ट मध्ये? ओके, रिग्रेट मीन्स, रिग्रेटचं मिनिंग काय होतं? रिग्रेट इज रिपेंटन्स, डिसअपॉइंटेड, सॅडनेस. मराठीमध्ये काय म्हणू गुगल शकतो? म्हणतं फील सॅड, रिपेंटंट और डिसअपॉइंटेड. नाही, मराठीत काय होतं त्याचा अर्थ? म्हणजे तीव्र नाराजी, असं वाटतंय की चुकीचं केलं, अरे अरे असं नको होतं करायला, रिग्रेट, करून गेल्यानंतर वाईट वाटणं. हा, दॅट इज द गिल्ट ऑल्सो ना, बऱ्याच हा. वेळेला गिल्ट पण तेच आहे. तो इट्स अ सेल्फ हा, म्हणून मी गिल्ट रिग्रेट एकत्र. इट्स अ सेल्फ रिझेंटमेंट मध्ये येणार, सेल्फ रिझेंटमेंट, नाराजी ओके. स्वतःबद्दल, स्वतःबद्दल ना, रिझेंटमेंटचाच पार्ट घेणार. आणि इथं ओके. नाराजी, गिल्ट हे स्वतः बाबतीतच हम्म. होतं ना, स्वतःलाच होतं. ओके, सो हेट्रो हेट्रो ग्रुप हम्म. मध्येच येणार. एक लिहून ठेवा, स्वतः ओके. बाबतीत एखादं इमोशन येत असेल तर दॅट इज हेट्रो हेट्रो मध्ये चूज करायचं स्वतः बाबतीत. आणि इतरांच्या बाबतीत एखादं इमोशन व्यक्त होत असेल, एक्सप्रेस होत असेल, तर ते होमो मध्ये येतं. म्हणजे स्वतः स्वतः नाराज होतं सोनं, किंवा स्वतः बाबतीतच. हे कधी होतं जनरली, ज्याला तुम्ही एका स्पिरिच्युअलच्या पाथकड वळताय, त्याला स्वतःला दोष द्यायला चालू करतात माणसं. म्हणजे मी सर मागे पण म्हणजे सांगितलं, म्हणजे एक्झाम्पल. म्हणजे आता एखादी चूक घटना घडली, ओके, आणि चूक जर घडली असेल तर तिथं स्वतःला दोषी मानणं बऱ्याच वेळा, है ना. म्हणजे कोणत्याही घटनेमध्ये माझीच चूक आहे, माझ्यामुळेच घडलं, असं म्हणतात ना बरेच जण. असे कमी म्हणतात लोक, माझ्यामुळे घडलं. बऱ्याच वेळेला दुसऱ्यांच्यामुळेच घडत असतं, है ना. पण 3 डायमेन्शन्स आहेत, है ना. दुसऱ्याला ब्लेम करत राहणारी काही लोक असतात, स्वतःला ब्लेम करतात, है ना. आणि मग कधी कधी सिच्युएशन्सला ब्लेम करतात. आणि काही लोक म्हणतात की ब्लेम न करता इट्स अ पार्ट ऑफ युनिव्हर्सल ड्रामा, ऍक्सेप्ट दिस अँड गो फॉरवर्ड. त्यामुळे स्वतःला सेल्फ बद्दल, आता मगाशी ह्यांनी सांगितलं की ऋषीजींनी, बोस्ट मधनं सॅटिस्फॅक्शन, दॅट सॅटिस्फॅक्शन इज दॅट देअर. मग सॅटिस्फॅक्शन इमोशन चांगलं का वाईट? चांगलं आणि वाईट नाही आहे. ओनली सेल्फ सॅटिस्फॅक्शन इज नॉट स्माइलिंग. ओनली सेल्फ. माझं झालं, माझं पोट भरलं, दुसऱ्याचं भरो न भरो, दॅट इज द सेल्फ सॅटिस्फॅक्शन. नाही, सेल्फ मला कसं एन्जॉयमेंट.
मला तसं सेल्फ नव्हतं म्हणायचं नाही सर. नाही मी तसं नाही म्हणत आहे, मी दुसरं एक्सप्लेन करतोय त्या सेल्फ बद्दल एक्सप्लेन है ना. सेल्फ सॅटिस्फॅक्शन म्हणजे काही लोक असतात ना, माझं सॅटिस्फॅक्शन झालं कोणत्याही गोष्टीचं, ओके, अगदी दर्शनाला जरी गेले तरी माझं दर्शन झालं तरी बास आहे, दुसऱ्याचं हो न हो. अशी पण लोक आहेत, ओके, असतात, भेटतात तुम्हाला. काही लोक सेल्फ एन्जॉयमेंट, ग्रुपनी फिरायला जातात, बरेच जण ग्रुपनी फिरायला जातात आणि पटकन हे तिथं जाऊन एखादा स्पॉट बघून येतात आणि बघितल्यानंतर काय म्हणतात की नाही आता चला झालं माझं बघून. मग ते इतर व्यक्ती, दॅट इज द सेल्फ ओरिएंटेड. कधी 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 दॅट इज द हेट्रो इमोशन. त्यामुळे स्वतःबद्दल एखादं इमोशन व्यक्त होत असेल स्वतः बाबतीत, तर ते हेट्रो मध्ये घ्यायचं, हेट्रो फिंगर मध्ये घ्यायचं, साधारणतः हेट्रो फिंगर. देन यू कॅन चूज द हेट्रो फिंगर. मग कोणताही होमो ग्रुपचं इमोशन असेल तरी, ओके, होमो ग्रुपचं इमोशन जरी असेल तरी तो होमो ग्रुपचा इमोशन टच करायचा आणि दुसऱ्या त्याला हेट्रो घ्यायची. दॅट इज द थिंग. आणि दुसऱ्या बाबतीत जर इमोशन्स व्यक्त होत असतील तर तो होमो मध्ये घ्यायचा. दॅट इज ऑदर्स, ऑदर्स साठी होमो आहे, सेल्फ साठी हेट्रो. सेल्फ इज इंडिकेटिंग बाय द हेट्रो फोर्स, कारण सिंगल फोर्स आहे. होमो इज द डबल फोर्स आहे, सेल्फ अँड अदर्स. ओके, दॅट इज द थिंग. आणि जनरलाइज्ड असेल तर कोणताही आहे ना, जनरलाइज्ड. मी कधी कधी विचारतो, मला जर सांगायला लागलं की एखादी व्यक्ती सांगितलं की समजा चिडचिड होते, राग येतो, मी विचारतो एखाद्या व्यक्तीचाच येतो का सगळ्यांचाच येतो? ते म्हणतात सगळेच तसे आहेत, सगळ्यांचा जर राग येतो. मग जनरलाइज्ड कशात येणार? जनरलाइज्ड आहे म्हणजे त्या व्यक्तीमध्ये प्रॉब्लेम आहे, सगळ्यांच्या बरोबर कसं बरं पटत नसेल? असं एखादी मग व्यक्ती म्हणत असेल सगळ्यांच्या बरोबरच पटत नाही, तर मग त्या व्यक्तीमध्ये प्रॉब्लेम आहे. मग ते होमो आहे का? मग एन्झायटी असेल, जेलसी हो, असेल, कोणतंही फिअर इमोशन आपण असेल. ते घेऊ शकतो, कोणतंही. बोस्ट मध्ये पण येऊ शकतं, अँगर मध्ये पण येऊ शकतं, है ना, त्याच्यामध्ये पण येऊ शकतं. सगळ्यांच्या बाबतीतच डिसडेन आहे, सगळ्यांनाच दोष हे कमी कमी लेखलं जातं. तर इथं येतं जनरलाइज्ड, म्हणजे जनरलाइज्ड इज द न्यूटो फोर्स. त्यावेळेला न्यूटो चूज करायचं. हे थोड्याशा वेगळ्या ट्रिक्स आहेत. जनरलाइज म्हणजे सगळ्याच ठिकाणी सगळीकडे व्याप्त असणारी एखादी गोष्ट. इथं सोल मध्ये जाय, सोल इज नॉट, इथं न्यूटो फक्त फोर्स घेतोय आपण, इट्स नॉट द सोल ऍक्टिव्हिटी. आपण जनरलाइज्ड कोणता फोर्स आहे? न्यूटो आहे सगळीकडे. कोणतीही गोष्ट जर जनरलाइज्ड असेल तर त्यावेळेला न्यूटो चूज करायचं. आता कोविड काय येईल? कोविड कशात घेणार तुम्ही? कोविड इन्फेक्शन जनरलाइज्ड होतं ना, सगळ्यांनाच होतं, दॅट इज द न्यूटो. आता एखाद्यालाच सर्दी खोकला झाला आणि त्याच्याकडनं इन्फेक्शन झालं तर मग तुम्ही तिथं एखाद्याचं घेऊ शकता, है ना, किंवा एखाद्या ग्रुपमध्ये गेला आणि तिथं झालं, दॅट इज द, तिथे लिहा सिंगल इज द हेट्रो, जनरलाइज्ड इज द न्यूटो, टू, दोन असतील तर होमो, आणि ग्रुप असेल तर कनेक्टिंग न्यूट्रो. ग्रुप असेल तर कनेक्टिंग. समजा एक 8-10 लोकांचा ग्रुप आहे आणि त्या 8-10 लोकांच्या ग्रुपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला, दॅट इज द कनेक्टिंग. हे कॉज लेवलला तुम्हाला घ्यावं लागेल, कॉज लेवलला घ्या, जे कॉज आपण चूज करतो कसं झालं, है ना. सर पण म्हणजे मला जे विचारायचं होतं ना मगाशी, मला अजून ते नक्की कळत नाहीये कसं विचारायचं पण. अम, म्हणजे ॲरोगन्स मधनं, ॲरोगन्स हे हे होमोचा हेटेरो आहे, म्हणजे हेटेरोच्या होमोचा हेटेरो आहे. आणि तिथून तिथून सॅटिस्फॅक्शन आणि एन्जॉयमेंट निर्माण होतं असं हा ट्रायंगल दाखवतो. जो जो बरोबर. होमो आहे तो तो न्यूट्रोमध्ये जाऊन न्यूट्रोचा हेटेरो आणि न्यूट्रो होतो असं, म्हणजे हे. तसं तसं नाही आहे, ते तसं नाही आहे, त्याच्यात थोडस बारीकी वेगळी आहे. ते है ना, होमो, हेट्रोचा, होमोचा
हेट्रो, दॅट इज द ॲरोगन्स. arrogance. हो. ॲरोगन्स मधनं काय झालेलं आहे, तुम्ही जे न्यूट्रो न्यूट्रो. आणि हे हा. म्हणताय ना, तर ते arro- ऍक्च्युली न्यूट्रो आणि न्यूटो नाही आहेत. त्याचं जर ट्रायोजन घेतला, त्याचं त्या तिघांचं ट्रायोजन घेतला, तर दिस इज दिस इज ॲरोगन्स बिकम न्यूटो, म्हणजे तसं ट्रायोजन असतं त्याचं, पण ते डायमेन्शन लेवलला वेगळं आहे. म्हणजे एकातनं दोन निर्माण झाले. एकातनं दोन ज्यावेळेला निर्माण होतात, त्यावेळेला न्यूटोतनं हेट्रो आणि होमो येतात. मग आता तुम्हाला तिथं जर अच्छा. जायचं असेल तर सॅटिस्फॅक्शन इज हेट्रो येणार, आणि जे हे आहे एन्जॉयमेंट. एन्जॉयमेंट एन्जॉयमेंटच हे होतो. होमो येणार तिथं. ते फक्त तेवढंच त्रिकोण बघितला तर, तेवढाच ओके. त्रिकोण. हा, त्या पूर्ण हे ट्रायोर्जिन त्रिकोण, ट्रायोजिन म्हणजे तीन, ट्रायोजिन म्हणजे तीनच गोष्टींचा विचार केला तर तिथं काय घेणार, ज्याला तीनच गोष्टींचा विचार केला जातो तिथं बघा, हा न्यूटो पण आपण कॅन्सल करूया, न्यूटो नाही घेत आपण. तीनच गोष्टींचा विचार केला जातो त्यावेळेला हेट्रो, न्यूट्रो आणि होमो. आता इथं मग तुम्ही ॲरोगन्सला न्यूट्रो म्हणू शकता, त्यातनं ॲरोगन्स मधनं निघालं सॅटिस्फॅक्शन हेट्रो आणि होमो. ॲरोगन्स न्यूट्रो कसा होतो? ॲरोगन्स न्यूट्रो नाही, कसा होतो? तुम्ही ॲरोगन्स बोस्ट मध्ये. तसं नाही, हे हे डायमेन्शन्स बदलतात, हे डायमेन्शन्स बदलतात. तीन, मला इथं सिंपल सांगायचंय की तीनच गोष्टींचा ज्यावेळेला तीनच गोष्टी तुम्हाला दिसतात कुठंही, तर त्यातला ॲरोगन्स हा न्यूट्रो घ्यायचा. आणि म्हणजे जो लीडिंग असेल तो तो न्यूट्रो होतो. न्यूट्रो घ्यायचा, म्हणजे न्यूट्रोतनं तीन. आता चार गोष्टींचा विचार आला, चार गोष्टी एका ठिकाणी दिसत असतील, तर मग तुम्हाला न्यूट्रो, म्हणून ते चार आहेत बघा तिथं त्या लाईनला जर बघितला, न्यूट्रो डायमेन्शनला चार गोष्टी आहेत, म्हणून तिथं मग ते न्यूट्रो, हेट्रो, होमो घेतलेलं आहे. म्हणून तिथं डायमेन्शनला हेट्रो सॅटिस्फॅक्शन घेतलेलं आहे, न्यूट्रो एन्जॉयमेंट घेतलेला आहे, कनेक्टिंग न्यूट्रो, त्यानंतर होमो अँगर घेतलेला आहे, आणि मग न्यूटो रिसेटमेंट. हे चार तसे घेतलेले आहेत. दॅट इज द थोडस ते ऍडव्हान्स आहे ते. मी तुम्हाला अजून ट्रायोजिन ऑर्डर शिकवलेली नाहीये, तुम्हाला फक्त मी ट्रायोजिन फोर्सेस शिकवलेले. देर इज अ ट्रायोजिन ऑर्डर. मग न्यूटो असं ट्रायोजिन आहे ते, हे दिसतंय का, हे असं ट्रायोजिन ना, हे असं हे दिसतंय, हे असं ट्रायोजिन म्हणतात. आता इथं चार गोष्टी दिसतात पिरामिड त्या बघा, सारखं. चार चार पॉईंट दिसतात का बघा, चार पॉईंट कोणते कोणते, हो. टॉप, जे वरचा बेस पॉईंट, आणि दोन्ही साइड्स. हा, हा वरचा पॉईंट खालचा न्यूटो पॉइंट आणि येणार. दोन्ही साइडचे. हा, हा वरचा पॉईंट न्यूटो येणार, ओके. हा लेफ्ट साइडचा पॉईंट येणार हेट्रो, हा राईट साइडचा पॉईंट येणार होमो, आणि ह्या तिघांचं कॉम्बिनेशन मिळून कनेक्टिंग न्यूट्रो किंवा कम्प्लीट न्यूट्रो. हे असं असं ट्रायोजन, हे ट्रायोजन ऑर्डर आहे. न्यूटोतनं हेट्रो, होमो निघतात आणि मग कम्प्लीट न्यूट्रो किंवा कनेक्टिंग न्यूट्रो बनतो. ओके, आता इथं कनेक्टिंग न्यूट्रो इनव्हिजिबल आहे. कनेक्टिंग न्यूट्रो आहे का नाही बघा बरं, आहे. त्यामध्ये जे हॉलो आहे ना, हे हॉलो, ही जी आता इथं जे दिसतं इथं, ही लाईन, ही लाईन जी आहे ती कनेक्टिंग न्यूट्रोची लाईन. म्हणून कनेक्टिंग न्यूट्रो कधी खालचा तो एक्सप्रेस, कम्प्लीट न्यूट्रो. हा, खालचा तो आणि शेवटचा कम्प्लीट आहे तो न्यूट्रो. कम्प्लीट न्यूट्रो, कम्प्लीट ना, एक कम्प्लीट झालं हे असं. ही ट्रायोजिन ऑर्डर आहे, या ऑर्डरनं सगळं चालतं. ते आपण ट्रायोजिन ऑर्डर आता तीन प्रकारचे आहे. एक आहे काय म्हणतो आपण त्याला, लाईक हेट्रो ऑर्डर इज द स्ट्रेट ऑर्डर, म्हणजे स्टेप्स असतात तशी. होमो ऑर्डर इज द सर्कल ऑर्डर, म्हणजे न्यूटो नंतर हेट्रो, कनेक्टिंग न्यूट्रो, होमो आणि परत न्यूटो, सर्कल. सर्कल, फॅन जो फिरतोय तो सर्कल मध्ये फिरतो, है ना, सगळ्या गोष्टी. एक आहे ती स्ट्रेट, मी जसं स्ट्रेट, आणि मग स्पायरल कशी फिरते, स्पायरलची ऑर्डर वेगळी आहे. ह्या अशा बऱ्याच ऑर्डर्स आहेत फंडामेंटल. त्यामुळे ऑर्डर मी तुम्हाला शिकवलेलं नाही, तर ते तुम्ही जे घेतलात ना मुद्दा, तो ऑर्डरचा येतो. जिथं जिथं काहीच दिसत नाही तिथं न्यूटो, तिथं लिहून ठेवा. काहीच दिसत नाही त्याला काय म्हणणार, न्यूटो. नथिंगनेस इज द न्यूटो. न्यूटो, अजून ऍट द नथिंगनेस, सेम टाइम
वंडर फिलिंग इज न्यूटो. न्यूटो. न्यूटो आपण म्हणतो इज परब्रह्म. हा, परब्रह्म इज चिदानंद. आणि मग म्हणतो बरोबर. जे नथिंग आहे ते न्यूटो आहे. नथिंग म्हणजे काय? कुठल्या झिरो. डायमेन्शन नथिंग बघालाय तुम्ही? बुद्धानी काय सांगितले? बुद्धा एक्सप्लेन द नथिंगनेस थेरी ना. हो, पण देर इज इथे नथिंग. आपण सेंटरला आपण नथिंगनेस नाही म्हणत, आपण म्हणतो वंडर फिलिंग. हा, मी ते सांगतोय. नथिंगनेस म्हणजे काय? की अजून आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नाही. जे दिसत नाही त्याला आपण नथिंग आहे ना. आपण झिरो वर्ल्डच्या डायमेन्शन बघितला तर तिथं न्यूटो दिसतो, वंडर दिसतं. पण आपण खालून बघतोय ना, दिस वर्ल्डच्या डायमेन्शन न्यूटोकडे बघितलं तर नथिंगनेस आहे. वरून बघितला तर ते हा फरक आहे बघण्याचा. आणि न्यूटो हा ह्या ह्या वर्ल्ड मधला पहिला फोर्स आहे. दॅट इज द झिरो फोर्स, म्हणून त्याला झिरो म्हटलेलं. झिरो डायमेन्शन. झिरो म्हणजे काय? अपने आप में कंप्लीट है. अपने आप में कंप्लीट है बट झिरो डायमेन्शन पे. समाधी. समाधी ही कंप्लीट प्रोसेस आहे ना. मग समाधीमध्ये झिरो स्टेटला जातो, पण आपण कंप्लीट असतो. ओके, तिथं इन्फिनिटी पण आहे, अनंत पण आहे आणि झिरो स्टेट पण आहे. बुद्धानी का बरं नथिंगनेस सांगितला? आता विषय निघालायच तर सांगतो 5 मिनिटात. कारण त्यांच्या समोरची लोक ही कर्मकांडामध्ये अडकलेली त्या काळातली. तर त्यांना परत कुठला तरी एक शब्द देऊन कर्मकांडात अडकवायचं नव्हतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की देर इज नथिंग बट ही रिअलाइज दॅट सोल स्टेट, आत्मा. अमृतानुभवमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी खूप सुंदर सांगितलं ह्याच्याबद्दल. खरंच वाचा अमृतानुभव. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, बुद्धांचा काळ अगोदरचा का ज्ञानेश्वर माऊलींचा काळ अगोदरचा? ज्ञानेश्वर माऊली. बुद्धाचा आधीच आहे. नाही, ज्ञानेश्वर माऊलींचा बुद्ध कसा असेल? बुद्ध बुद्धांचा अगोदर. बुद्ध बुद्ध अगोदरची. बुद्ध अगोदरची. बुद्ध जवळजवळ बुद्ध 1000 अगोदर. वर्ष होऊन गेली आणि हा, ज्ञानेश्वरांना 600 वगैरे वर्ष. हा. 13व्या शतकातले ज्ञानेश्वर माऊली आहे. 12व्या शतकातले हे आहे, काय बरं, लिंगायत धर्माचे संस्थापक कोण? बसवेश्वर महाराज है ना, 12व्या शतकात. ओके, तर ठीक आहे, त्याच्यात नको जायला, पण मी सांगतो, नाहीतर मला सगळी हिस्ट्री सांगायला लागेल तुम्हाला. ओके. बुद्धा म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी बुद्धाचा त्याच्यात वर्णन मी सांगू शकतो की अमृतानुभव मध्ये उल्लेख आहे. म्हणजे जे जी म्हणजे डायरेक्ट बुद्धांचं नाव घेतलेलं नाही तिथं ओवी मध्ये त्या, पण असं म्हटलेलं आहे की जे शून्य आहे, शून्य तत्व मानणारी लोक आहेत, शून्यत्व मानणारे, हे जग शून्यातून निर्माण झालं किंवा शून्य मानणारे आहेत, ते शून्य म्हणणारा तरी कोणतरी आहे, त्याला आत्मा म्हटलेलं आहे. हे खूप डीप सेंटेन्स आहे ज्ञानेश्वर माऊलीचं. तो शून्य म्हणणारा कोणतरी आहे ना. आता मी शून्य म्हणतो, ह्या गोष्टीला शून्य म्हणतो ना, तर हा शून्य म्हणणारा कोणतरी आहे, तो म्हणजे आत्मा. असं आत्म्याचं वर्णन केलं ज्ञानेश्वर माऊली. खूप सुंदर आहे, अभ्यास करा त्याचा. है की नाही? तर पण बुद्धांना आत्मा रिअलाइज झाला होता का नव्हता? 101% रिअलाइज झाला होता. पण समोरची व्यक्ती जर त्या डायमेन्शनचे नसतील, त्याचा अर्थ चुकीचा लावणार असतील, तर मग त्या पद्धतीने सांगून चालणार नाही ना. म्हणून तर ट्रायोजन मला हळूहळू शिकवावं लागते तुम्हाला. एकदम जर मी सगळंच ट्रायोजन पहिलाच शिकवलं तर त्याचा अर्थ चुकीचा पण निघू शकतो बऱ्याच वेळेला. म्हणून स्टेप बाय स्टेप. म्हणून जे रिअलाइज्ड पर्सन्स असतात, ते समोरचा ऑडियन्स काय आहे त्या पद्धतीनं त्यांना एक्सप्लेन करावं लागतं. कारण मिस ऑलरेडी कुठंतरी ब्लॉक आहेत आणि त्या ब्लॉक मध्ये अजून काहीतरी वेगळंच काहीतरी गेलं तर ते अजून मिक्सचर वेगळंच होईल. म्हणून धीरे 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 गोष्टी है ना शिकवाव्या लागतात. तर दॅट इज द थिंग. म्हणून बुद्धांनी आत्मतत्व त्यावेळेला मांडलेलं नाहीये, त्यांनी शून्य म्हटलेलं. ओके. तसंच भगवान महावीरांची स्टोरी आहे. हे सगळ्यांच्या स्टोऱ्या वेगळ्या आहेत. okay? पण त्यांनी शेवटी काय सांगितलंय? चेतना आणि चैतन्यच सांगितलं, दुसरं काही सांगितलं चैतन्य महात्मा. आहे ना. ओके.
सो गुड. स्माइल होली. लास्ट एक म्हणजे जर सोपं असेल तर सांगा, नाही तर वी कॅन लिव्ह इट. पण म्हणजे वंडर फिलिंग मधनं म्हणजे हेटेरो हा एकच पॉइंट असतो. होमोचा यु नो हेटेरो हा एकच पॉइंट असतो. हा असं का? मग मग खाली गेलं, होमोला गेलं की 2 पॉइंट येतात आणि न्यूट्रोला गेलं की 4 पॉइंट येतात. हे का? गुड क्वेश्चन. इट्स गुड क्वेश्चन. ऍक्च्युअली द क्वेश्चन खूप सुंदर आहे, पण ठीक आहे, शॉर्ट मध्ये सांगतो बघा, सगळ्यांना समजतंय काय. झिरो, मी तेच सांगतो, तो झिरो इज द न्यूटो. लिहून ठेवा तिथं, झिरो म्हणजे न्यूटो. झिरो म्हणजे न्यूटो का? जिथं अजून सुरुवात झालेली नाहीये. जी झिरो डायमेन्शनल इज द न्यूटो. ते डायमेन्शन्स आहेत, जे सर्कल आहेत बघा, ते डायमेन्शन्स आहेत. न्यूटोतून सुरुवात आहे ना, अजून सुरुवात व्हायची आहे म्हणजे झिरो. अजून कोंब फुटायचा आहे, अजून जमिनीच्या आतमध्ये कोंब आहे. मग आपण म्हणू शकतो का त्याच्यामध्ये नाही आहे? जमिनीच्या आतमध्ये बीज पेरलेलं आहे, त्याला कोंब फुटायचं आहे. आता जर बीज मधनं ते कोंब फुटलं तर पहिला काय येतं? एक लाईन येते ना कोणती पण गोष्टीची. सिंगल डायमेन्शन. हेट्रो इज द सिंगल डायमेन्शन फोर्स. हेट्रोचं नेचर काय आहे? सिंगल डायमेन्शन. मी एक मध्ये सांगितलं होतं बघा, वन वे इज द हेट्रो, सिंगल डायमेन्शन. होमो इज द टू डायमेन्शनल फोर्स. हे डायमेन्शन्स आहेत, म्हणून होमोला 2 घ्यायचे. ओके. ज्याला होमो मध्ये ओके. येता, तुम्हाला 2 गोष्टी घ्यायच्या असतील तर होमोच घ्यावा लागेल. तिथे हेट्रो नाही चालणार. द्वैतवाद हा होमो आहे. एकांत है ना, एकांत म्हणजे वननेस स्टेट इज अ हेट्रो. मग वननेस स्टेट अद्वैत इज पण. ऍक्च्युअली हेट्रो. ओके, म्हणून जर तुम्ही बघितला, सगळ्यांनी ज्यांनी ईश्वराचा संकेत दिलाय त्यांनी असं केलेलं आहे. कबीर असतील, प्रत्येकाने हे असं ठेवलेलं आहे. ह्याचं मिनिंगच आहे की वननेस स्टेट. म्हणून हेट्रो खराब नाही आहे, पण तो हेट्रो कसा असला पाहिजे? स्माइलिंग असेल तर तो वननेसला, ईश्वर एक ही है ऐसे कहेंगे तो ये मुद्रा आती. अद्वैतवाद. वन डायरेक्ट. तुमच्या डोक्यात फक्त एकच विचार आहे, दुसरा विचारच नाही आहे. म्हणजे तुमचा कोणता फोर्स चालू आहे आता? हेटेरो. हेट्रोचा. 2 विचार चालू आहेत, द्वंद्व चालू आहे, करू का नको करू. दॅट इज द होमो फोर्स. होम. आणि होमो इटसेल्फ इन्क्लुड्स द वन हेट्रो. होमो म्हणजे हेट्रो प्लस एक हेट्रो, असं म्हणून 2 एक होमो बनतो. हेट्रो हेटेरो नंतर प्लस. होमो येतो ना, हेट्रो हा. नंतर होमो येतो. हेट्रोला काय, आणि होमोचं नेचर काय आहे? हेट्रोला कंट्रोल करणं हे होमोचं नेचर आहे. म्हणून किंवा त्याला त्याला हजबंड कट वाईफ. करायचं किंवा न्यूटोकडे फिरायचं. हा, पण पण त्याच्यासाठी पण त्याच्यात एक सूक्ष्म विचार आहे, मी कधीतरी सांगेन. पण होमो इज द टू डायमेन्शनल फोर्स. म्हणजे येतो आणि रिटर्न होण्याचा प्रयत्न करतो. टू वे. टू वे बरोबर. इज द होमो. म्हणजे तुम्हाला 2 रास्ते दिसत असतील तर ती होमो. आणि 3 प्लस इज द न्यूट्रो. जिथं मल्टिपल ऑप्शन्स असतील, 3 प्लस किती पण ऑप्शन्स, दॅट इज द न्यूट्रो डायमेन्शन. म्हणून 0, 1 असं आहे ते. हातामध्ये मुद्रा करून दाखवू. हे काय झालं? हे करा बरं, सगळ्यांनी करा. त्याला बोथ हँड मुद्रा म्हणतात. हे काय झालं? हे काय झिरो. दिसतं तुम्हाला? 0 है ना. झिरोतनं हेटेरो. हेट्रो 1. नमस्कार मुद्रा represents the hetero force according to this consciousness. Then लोटस, कमळ होमो. फुललं, होमो. हेट्रो, हा हेट्रो आणि हा होमो, हे दोन्ही मिळून हे. आणि देन दिस इज न्यूट्रो. न्यूट्रल. ब्युटिफुल. इट्स वंडरफुल.
म्हणून लोटस मुद्राज आर द कम्प्लीट न्यूट्रो, दॅट इज द चक्रा ओपनिंग. दॅट इज द चक्रा ओपनिंग. चक्रा कशा असतात सुरुवातीला? 0 डायमेन्शन, देन हेट्रो डायमेन्शन, देन होमो डायमेन्शन, देन न्यूट्रो डायमेन्शन, मल्टिपल 3 प्लस कितीही, दॅट इज द मल्टी डायमेन्शन, दॅट इज द न्यूट्रो. थँक्यू सर. थँक्यू. इट्स व्हेरी वंडरफुल की हे सगळं इतकं सुंदर आहे ना ऐकायला आणि समजायला, पण त्यासाठी थोडीशी अजून तुमची तयारी व्हायला पाहिजे सगळ्यांची. स्टेप बाय स्टेप आपण जाऊ. तुम्हाला इथंच नाही थांबवायचं, सोल मेडिटेशनला जायचंय. आमचा सोलचा आत्ताच फोटो आलेत. आय कॅन, चला मी दाखवतोच आता तुम्हाला. तुम्हाला हे दिसतंय काय बघा. वी आर मेकिंग द ताईची अँड उजी टेम्पल्स. मला नाही जायला मिळालं, आता सोल सेमिनार होता ना, काही माझ्या शेड्यूल्स मुळे जाता आलं नाही. दिसतंय हे चित्र? दिसतंय? हॅलो. हो हो हो. लोटस दिसतंय. ब्रह्मकमळ. काय बरं सांगा बरं हे. ब्रह्मकमळ सारखं. दिस इज न्यूट्रो. नाही, तुम्हाला ट्रायोजिन ट्राय सिक्वेन्सिकल ओरिजिन. तीन तीन पाकळ्या सगळ्या हे आहेत. आहेत का? मध्ये का हे न्यूट्रो आहे. वंडर, हे दिसतंय काय वंडर? हो हे हेट्रो डायमेन्शन, हो हे होमो डायमेन्शन हो. आणि हे न्यूट्रो आणि डायमेन्शन आहे ना. आता इथं सांगा बरं, इथं कोणता आहे वंडर? हेट्रो वंडर. त्यानंतर हा काय येणार? एरोगन्स, डिसडेन. डिस्डेन. एरोगन्स मधनं काय निघालं? सॅटिस्फॅक्शन. सॅटिस्फॅक्शन. येस प्लीज. आणि एन्जॉयमेंट. एन्जॉयमेंट, एन्जॉयमेंट. अँगर हा. आणि अँगर आणि रिझेंटमेंट. 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 आणि इथं तर आपण हे पाकळ्या दिलेल्या आहेत. म्हणजे हे सगळं कसं आहे, हे सगळे इमोशन्स कसे आहेत? स्माइलिंग असेल तर इथं स्माइल दिसते का तुम्हाला सेंटरला? ही स्माइल दिसते का तुम्हाला इथं? हे ऍक्च्युली स्माइल आहे तिथं. ओके. हे सगळे इमोशन्स आहे ना. ठीक आहे. त्यानंतर अँगर आणि रिझेंटमेंट. स्माइलिंग इमोशन. रिझेंटमेंट कसं असू शकतं? नाराजगी व्हायला पाहिजे की थोडंफार आपल्या बाबतीत पण. नाराज झाल्याशिवाय प्रगती रिझेंटमेंट. कशी होणार आपली? मला सांगा, नवरा बायको मध्ये नाराजगी थोडीफार असेल तर ते संसार जास्त फुलतो ना. थोडीफार तरी पाहिजे की, का नाही सांग? ओके. चला, हे आहे उजी टेम्पल. उजी म्हणजे 0. इथं दिसतंय तुम्हाला स्माइल स्टोन आहे. हा मी मागे दाखवला तो. ओके. दिस इज द लँड. दिस इज द लँड, स्माइल लँड. व्हिडिओ दिसतोय का हा बघा? हो. दिस इज द स्माइल लँड. हे बघा टेंट मध्ये असतं आपलं, तिथं सोल मेडिटेशन टेंट मध्ये राहून करायचं असतं. दिस इज द प्लेस है ना. इथं प्रोफेसरांचं मेडिटेशन, हे माउंटेन स्माइल मेडिटेशन आहे तिथं. इथं प्रोफेसर येऊन गेलेले आहेत मेडिटेशन साधनेसाठी. दीज आर द टेंट्स. आणि दिस इज द हे ताईची कुठे आहे जागा टेम्पल सर? बनते. ताईची टेम्पल बनते आता ती. कुठे जागा आहे? ही साची मध्ये, साची जिथं पंकज सर राहतात तिथे. हे हे जे आहे ना बनतंय, हे आता ताईची टेम्पल ला है ना. हे ताईची टेम्पल. हे कॉमन टॉयलेटरीज आहेत त्या सगळ्या. अजून एक व्हिडिओ आलाय, मी बघितला नाही अजून. दिस इज द पंकज. चला, तुमचं आज खरंच भाग्य आहे. मी पहिल्यांदा आताच बघायला. जस्ट लिसन.
आवाज ऐकू येते तुम्हाला नाही नाही. नाही सरांचा? नाही नाही. नाही. आवाज नाही येते. ठीक आहे, ठीक आहे. ते ताईचे आहे बरं का. बघा फक्त मी हा व्हिडिओ शेअर करतो ग्रुपला. मी शेअर करतो याला हा हम्म. ग्रुपला शेअर. ही इज टीचिंग द ताईची मुवमेंट्स, ताईची ऑफ द ट्रायोजन सिक्वेन्स. ओके. तुम्ही जे आपण मुद्रा घेतल्या ना ते विथ द बॉडी मुवमेंट्स आपण बॅलन्स करू शकतो. म्हणजे अँगर आला तर त्या अँगरच्या पॉइंटवर जाऊन स्माइल मेडिटेट करायचं. दॅट इज द ताईची. ताईची मीन्स परफेक्शन. त्या अँगरला पण परफेक्शन मध्ये न्यायचं. परफेक्शन. आणि त्या परफेक्शन नंतर काय होतं मग आपोआपच स्माइल डेव्हलप. एकदा विचार करा, थोडासा विचार करा, अँगर एक्सप्रेस करून किती एक्सप्रेस करणार आहे. आणि माहिती आहे तुम्ही अँगर एक्सप्रेस करत 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 आपोआपच तुमच्या डोळ्यातनं पाणी यायला चालू. मानवी मन आहे ना, थोडंच ते ताणणार आहे रबर असा. ताणलं तर तुटेल. तर नॅचरली तुम्ही एका लेवल नंतर शांत होऊन जात. नॅचरली होणारच आहे. पण त्या तो जो कॉन्शियसनेस आहे त्या कॉन्शियसनेस डेव्हलपमेंटसाठी ही गोष्ट. दॅट आर द टेक्निक्स. ओके. सो दिस देर इज अ स्माइल लँड. पण स्माइल लँडला जाण्यासाठी काही क्रायटेरियाज आहेत. असं नाही आहे की कुणीही जाईल. जाऊ शकतं कुणीही, पण तिथलं जे फील करायला पाहिजे त्यासाठी तुमचं बॉडी, एनर्जी बॉडी, माइंड, देन सोल पेटल शुड बी ओपन. आणि सोल पेटल्स ओपन झाले की नॅचरली कॉल येतो. नॅचरली कॉल येतो. यू हॅव टू दॅट डायमेन्शन. तो आश्रम जो बनतोय ना तो हळूहळू बनतो. म्हणजे कुणी एकदम 10 लाख रुपये, 50 लाख रुपये, 1 कोटी रुपये डोनेशन दिला आणि बांधला असं नाहीये. दॅट इज डेव्हलपिंग विथ द स्माइल मनी. स्माइल मनी म्हणजे काय? वी कांट रिसीव द डोनेशन विदाउट स्माइल कॉन्शियसनेस अंडरस्टँडिंग. म्हणजे कोण आलं आणि मला म्हटलं की सर हे घ्या 10 लाख रुपये आणि तुम्ही असे कोर्स घ्या सगळ्यांचे आमच्यातर्फे. स्माइल डझंट अलाउड दॅट. That person should understand the smile phenomena, then we can receive the money. त्यामुळे जर काय, आणि हे 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 आत्ताच नाही आहे. दानाची व्याख्या जर तुम्ही भगवद्गीतेमध्ये ऐकलात तर दान कुणाचं स्वीकारावं आणि दान कुणाला करावं याबद्दल खूप डिटेल ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. सो ऑलवेज इट शुड बी द ट्रान्सपरंट. बरेच जण सांगतात की आता फाउंडेशन तुमचं आहे तर तुम्ही ते कोणतं तरी सर्टिफिकेट आहे, NTG सर्टिफिकेट काढा, तुम्हाला डोनेशन घेता येतं.
Smile doesn't allow that. Do the work, take the fees, and then you can use that for the smile spread. एवढं तुमच्याकडं प्युअर कॉन्शियसनेसनी जायला पाहिजे, तर ती स्माइल वर्कआउट होईल, स्माइल प्रॅक्टिकली रिअलाइज, नाही तर नाही होणार. ओके, सो गुड. इट इज इंटरेस्टिंग और नॉट? स्माइल, स्माइल मनी कन्सेप्ट आहे. आचरण महत्वाचं आहे ना, नाहीतर फक्त तत्वज्ञान घेऊन काय करणार आहे? आचरणात नसेल तर काहीच उपयोग नाही. म्हणून है ना, काय सांगते जैन फिलॉसॉफी, काय सांगते? सम्यक ज्ञान, सम्यक ज्ञान, सम्यक है ना दृष्टी, सम्यक ज्ञान, सम्यक दृष्टी, सॉरी, सम्यक ज्ञान, सम्यक दृष्टी, सम्यक चारित्र, and then मोक्ष. Charitra is important. Anything. Okay, good. कुणी समजा कुणी मोफत लँड देतो म्हटलं तरी अलाउड नाहीये, घ्या आणि आश्रम बांधा, नाही. ही शुड पार्टिसिपेट इन दॅट स्माइल वर्क, देन वी कॅन टेक. कारण ती व्यक्ती स्माइलाइज नसेल तर ती कशी देणार? कशी देणार सांगा? त्याचा कॉन्शियसनेस काय असेल? त्यांच्या फॅमिलीचा आणि बऱ्याच आश्रमचे आता प्रॉब्लेम चालू आहेत माहितीये तुम्हाला. ज्यांनी डोनेट केले त्यांची पुढची पिढी उठून बसली आमचं परत द्या म्हणून. खूप अवस्था वाईट आहे सगळ्या गोष्टींची. त्यामुळे प्रत्येक गोष्ट प्रोफेसरांनी है ना, प्रोफेसर पहिला स्वतःच्या खिशातले काढायची, ठेवायची आणि मग ते पुढच्यांनी हे करायचं, असं होतं सगळं. ही खूप खूप स्माइल डायमेन्शन, आणि पहिल्यापासून आपल्या शास्त्रामध्ये सांगितले. फक्त हळूहळू आपण बाहेरच्या जगामध्ये थोडंसं अडकत चाललो त्यामुळं. आणि त्यासाठी मग तुमचे इमोशन्स, अँगर आला तर वाईट नाहीये. हे जर चुकीचं घडायला लागलं तर तिथं अँगर एक्सप्रेस करणं इट्स अ स्माइल फिनॉमिना. चुकीच्या पद्धतीनं जर कुणी हे करत असेल तर यासाठी सांगितलं. रिझेंटमेंट, नाराजी होऊ शकते ना एखाद्या ठिकाणी, जर जिथं स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंगची गोष्ट केली जाते आणि तिथं आचरणात येत नसेल तर नाराजगी व्यक्त केली जाते. then we have to accept that things. that is the smile. नाराज होतं, हे काम करत असताना बरीच लोक नाराज पण होतात. असं थोडंच आहे की सगळेच हॅप्पी असतात. माझ्या बाबतीत होतात नाराज. त्यावेळेला कसं स्वीकारायला पाहिजे? ते स्माइल वेनी स्वीकारायला. ओके, गुड. बराच वेळ झाला, आपण पुढे गेलोच नाही. बट इट इज रिक्वायर्ड. स्माइल टॉक, स्माइल थिंग इज रिक्वायर्ड. Okay. आपण कुठं होतो? एनर्जीज ना, एनर्जीज. आपण चक्रा सिस्टम घेऊया. किती जणांनी मेरिडियन्सचा अभ्यास केला? होमवर्क मेरिडियन्स बघितले? नाही थोडा बघितले केला कोण? सर. हा, थोडा थोडेसे वाचले हाय लेवल. वाचले. सुनंदाजी, तुम्ही वाचलात थोडं? ठीक आहे, ओके, गुड. 12 मेरिडियन्स है. 12 मेरिडियन्स है ना. बारा मेरिडियन्स. मेरिडियन्सचं माझ्याकडे आज आपण चक्राचं घेऊया. चक्राबद्दल बघितलात तुम्ही?
चक्रास आर हियर, है ना. चक्रास अँड नाडीज. यालाच मी थोडस एक्सपांड करतो. मगाशी मेरिडियन सिंगल लाईन, चक्रास अँड नाडीज. काहीतरी बॅकग्राऊंडला आवाज आहे का? नाही आहे का? सगळ्यांना येतो? मला तर येतं. बाकीच्यांना येतोय आवाज? नाही, बॅकग्राऊंड थोडा येतोय, बारीक येतोय. हा, मधनं तुमचा आवाज जातोय, ब्रेक होतोय कधी कधी. नाही, इथं काहीच नाहीये. हे चालू पण नाही. म्यूट करा बरं सगळ्यांनी. आता गेला सर. कदाचित ते अनम्यूट असतील ना तर होतं ते. म्यूट इज द चक्रा अँड नाडी. व्हेअर इज द हेट्रो? हेट्रो कुठे ठेवायचं इथं? दिस. ओके. अँड दिस इज द हेट्रो रिप्रेझेंट्स द नाडीज. किती नाड्या आहेत? किती नाड्या सांगितल्या? 3. 3 मेन आहेत, है ना. इडा, पिंगला, सुषुम्ना आणि 72,000 नाडी सिस्टम. नाडी विज्ञान म्हणून एक, कदाचित बहुतेक मला माहित नाही, कन्फर्म नाहीये, पण बघू शकता. आवाज ब्रेक होतोय सर, ऐकू येत नाहीये. सगळ्यांनाच आहे आवाज ब्रेक होतोय? हो, सगळ्यांना थोडा आवाज थोडा ब्रेक होतोय? थोडा थोडा. हो. एक रेंज पण आहे, काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. ठीक आहे. नेटवर्क पण आहे इथं, प्रॉब्लेम नाहीये. ओके, एक मिनिट. गुड. आता बघा, आता क्लिअर आहे? हो सर. थोडंसं व्हायब्रेट झाल्यासारखं होतं. हा, असं ते बोला सर, ऐकू येते. हो ठीक आहे. वायफाय चालू होतो त्यामुळे नेटवर्क कमी असेल बहुतेक. ठीक आहे. नाडीज, 72,000 नाडीज आर कनेक्टेड विथ आवर बॉडी, है ना. नाडी विज्ञान म्हणून खूप डीप आहे, पण त्याच्यात जात नाही. पण इडा, पिंगला, सुषुम्ना 3 नाडे कोर मध्ये, दॅट आर कनेक्टेड विथ द मेरिडियन सेल्स. कोणतं फोर्स येणार? आता मी इथं टच केल्यानंतर, हेट्रो टच केल्यानंतर कोणती फिंगर ओपन होणार? हेट्रो. माइंड फिंगर, हेट्रो फिंगर. सो हेट्रो फिंगर रिप्रेझेंट्स द, आता इथं माइंड फिंगर नाही म्हणायचं, आहे ना, थोडीशी सवय लावा. हेट्रो फिंगर. आपण एनर्जी बॉडी बघतोय ना, एनर्जी बॉडी. एनर्जी बॉडीमध्ये आपण चक्र आणि नाडीचा विचार करतोय. तर बरोबर. चक्र आणि नाडीमध्ये इथं टच केल्यानंतर कोणती फिंगर होत? दीज आर द 72,000 नाडीज, किंवा 3 नाड्या आपण म्हणू शकतो. ओके, त्यातल्या ही जी आहे ती पूर्ण नाडी सिस्टम ओपन झाली, नाडी सिस्टम. त्यातल्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना या कशासाठी वापरल्या जातात? इडा, पिंगला, सुषुम्ना. कोणी योगाचा अभ्यास करणारे आहेत?
इडा पिंगला सुषुम्नाचं महत्व काय? इडा नाडी, पिंगला नाडी, सुषुम्ना. इडा म्हणजे कोणत्या साईडला? लेफ्ट साईडला या राईट साईड? लेफ्ट ना. लेफ्ट साइड. लेफ्ट. इडा इज आणि लेफ्ट, राईट पिंगला इज साईडची राईट. पिंगला राईट साईड आणि पिंगला सेंटर सुषुम्ना. ओके. सुषुम्ना. तुम्ही प्राणायाम ऐकलाय का? प्राणायाम. हम्म. प्राणायाम इडा, पिंगला आणि ज्याला दोन्ही नाकपुड्यांनी तुम्ही श्वास घेता आणि सोडताय, दॅट इज द सुषुम्ना. ओके. आता तुम्ही जो रेग्युलर श्वास घेताय तो सुषुम्ना नाडीशी कनेक्टेड. त्यामुळे तुम्ही प्राणायामाच्या वेळेला ही फिंगर वापरू शकता. दॅट विल हेल्प फॉर द युअर कॉन्शियसनेस डेव्हलप. ना इडा पिंगला सुषुम्नानुसार बरेच व्याधी पण आहेत. म्हणजे तुमची डावी नाकपुडी चालू असेल तर कोणते व्याधी म्हणजे डावी नाकपुडी बंद असेल तर कोणती व्याधी असतात, उजवी नाकपुडी बंद असेल तर कोणती नाकपुडी, श्वास कुठून चालू आहे, स्वर विज्ञान सगळं याच्यातूनच. तिथेही तुम्ही जाऊन काम आपण करू शकतो. आता ही नाडी सिस्टम आली. नाडीमध्ये लिहा तिथं हेट्रोचा हेट्रो इज द इडा. दिस इज द इडा. लेफ्ट साइड इज द इडा. होमो इज द पिंगला नाडी आणि मिडल इज द सुषुम्ना. पुन्हा सांगा सर. इडा इज द हेट्रोचा हेट्रो. डायग्राम काढा वाटलं. डायग्राम काढता येईल का तुम्हाला? हेट्रो फिंगर काढायची आता है ना. हेट्रो फिंगर काढला की हेट्रोचा हेट्रो इज द इडा, हेट्रोचा होमो इज द पिंगला आणि हेट्रोचा न्यूट्रो इज द सुषुम्ना. समजलं? हो. ऑल 72 नाडीज आर 72,000 नाडीज आर हिअर. बाकीच्या त्या कनेक्टेड असतात. न्यूट्रो. इडा, पिंगला आणि सुषुम्ना. प्रॅक्टिकली डावी नाकपुडी गच्च असेल तर कोणती मुद्रा येऊ शकते? इडाची चूज करायची. आणि उजवी नाकपुडी असेल तर पिंगला. मी या गोष्टीला प्रमोट करत नाही, पण आयुर्वेदामध्ये उल्लेख आहे म्हणून मी बोलतो त्याच्याबद्दल. बट दॅट इज, भले ते आयुर्वेदाने सांगितले असेल तरी त्या माझ्या दृष्टीनं त्यावेळेला बरोबर होतं, पण आताच्या काळामध्ये त्याची काही आवश्यकता नाहीये. कुसंवर्धन विधी म्हणून सांगितलेला आहे. कुसंवर्धन विधी ऐकलंय? कुसंवर्धन विधी. काय कसला विधी? कुसंवर्धन विधी. कुसंवर्धन. आयुर्वेदामध्ये त्यावेळेला ठीक होतं, त्याचे पर्पज वेगळे होते, पण आताच्या काळात त्याला स्पाइक फिनॉमिना म्हणत नाही, पण बरेच आता वैद्य करतात. कुसंवर्धन विधी म्हणजे पुत्र प्राप्तीसाठी केला जाणारा विधी. पुत्र व्हावा, पण इट्स नॉट स्माइल फिनॉमिना अकॉर्डिंग टू माय कॉन्शियसनेस. भलेही ते आयुर्वेदाचं आमचं शास्त्र, मी त्या शास्त्राचा अभ्यासक जरी असेल तरी आता सध्याला गरज नाही. पूर्वीच्या काळात त्याची गरज होती, कारण त्याला युद्ध जास्त व्हायचे ना. दॅट डायमेन्शन इज डिफरंट. त्याच्या मागचा कॉन्शियसनेस तो आहे. आणि राजा कोणतरी असण्यासाठी वगैरे त्या प्रोसेस मधनं जायचे, पण तो एक उल्लेख आहे. तर ते डाव्या नाकपुडीत सोडल्यानंतर हे होतं, उजव्या नाकपुडीत सोडल्यानंतर. आता पण बरेच जण ते करतात, पण दॅट इज नॉट अलाउड बाय गव्हर्नमेंट ऑल्सो. ओके. तर त्याला एक गर्भाधान विधी म्हणतात. हा. आणि म्हणजे काही गुरुजी मंत्र म्हणतात आणि बायकोच्या डाव्या नाकपुडीमध्ये दुर्वांचा रस दुर्वा रस सोडतात, सोड. त्याला कुसंवर्धन विधी म्हणतात. ओके. त्याला म्हणजे गर्भाधान विधी पण म्हणतात. हा, तर जर त्याला दोन्हीसाठी वापरला तर मी अलाउड करीन त्याला. म्हणजे जर मुलींची संख्या कमी असेल आणि समाजामध्ये वाढवायची असेल तर मुलींना पण प्रमोट केलं पाहिजे, है ना.
गरज आहे ना बऱ्याच वेळेला, असं होऊ शकतं. इक्विलिब्रियम बिघडला तर कदाचित आयुर्वेदाचा सिद्धांत त्यासाठी असेल, पण लोकांनी त्याचा गैरवापर केला. ओके ओके, अशा बऱ्याच कन्सेप्ट आहेत, पण आहे ते इफेक्टिव्ह आहे. पण लोकांचा विचार काय असतो, फक्त काय पाहिजे, फक्त मुलं पाहिजेत. चालणं इक्विलिब्रियम प्रकृतीच अलाउड करणार नाही तर कसं चालेल. प्रकृतीला इक्विलिब्रियम पाहिजे, बॅलन्स्ड पाहिजे. सो दॅट इज दॅट डायमेन्शन ऑल्सो यूज दॅट इडा पिंगला सुषुम्ना आपण. पण साधनेसाठी म्हटलात तर साधनेसाठी ही तुमची आहे ना प्राणायामाची क्रिया ही फार तुम्हाला इफेक्टिव्ह आहे. तर त्यावेळेला ह्या मुद्रा, मंत्र कोणता घेऊ शकता, इडा आणि इडाचा मंत्र कोणता येणार, आ आ, आणि पिंगलाचा आ ओ, आणि सुषुम्नाचा आ आणि ई. ओके, आता चक्रास कुठे येणार मग, चक्रासाठी न्यूट्रोचा, होमोचा, होमो. इथं होमो टच केल्यानंतर कोणती फिंगर ओपन होणार, इथं होमो. आता इथं चक्रात सगळे आपण घेऊ शकतो. किती चक्र आहेत एकूण, एकूण 7 चक्रास किती, 7 सात. 7. 7 7 सात. चक्कर कुठे घेतलं तुम्ही, न्यूट्रो फिंगरवर घेतलं का? न्यूट्रोचा, होमो होमोचा, होमो, ऑल चक्रा, न्यूट्रोच्या न्यूट्रोचा होमो होमोचा होमो होमो चा होमो. मग अशी आपण डायग्राम काढलेली बघा, आता परत दाखवतो. डायग्राम, आपण डायग्राम कधी काढला? हा, मी दाखवतो. हा, इथं नाडीच घेतली आपण है ना, अच्छा. नाडीची इथं, हा नाडीचं इथंच मी एक डायग्राम काढतो बघा. इथं डायग्राम काढतो नाडीची. हेट्रो फिंगर ओपन झाली. ओके, देन फर्स्ट लाईन इज इडा, लास्ट लाईन इज द पिंगला, आणि मिडल इज द सुषुम्ना. ओके, यस पी आणि आय, आय फॉर इडा. इडा, पिंगला आणि सुषुम्ना. हे कशात झालं, हे नाडीज आहेत. ओके, आता चक्रास कुठे येणार, नाडीज आणि चक्रास इथं. हे का बरं चक्रास इथं, कारण थंब साईडला आहे ना, होमो. चक्रास आर होमो, नाडीज आर स्ट्रेट म्हणून हेट्रो, चक्रास आर सर्क्युलर म्हणून होमो. आता इथं होमो फिंगर ओपन झाले. हाऊ मेनी चक्रास आर देअर, 7. 7. 7. Actually 24 chakras are. Actually 24 chakras, but we take as a 8 chakras. आता इथं 8 चक्रास कोणते कोणते आहेत बघा, लिहून घ्या. 8 जॉईंट्स आहेत का नाही इथं आता, ओके. 8 चक्रास लिहा. लक्षात येतंय हे मी डायग्राम काढलेली तुमच्या, चक्रास. तर लिहा
नावं माहिती आहेत तुम्हाला? Yes. मूलाधार आणि आज्ञा, आर द होमो. मूलाधार आणि आज्ञा. विशुद्धा, विशुद्धी, ऐकलाय विशुद्धी चक्र? सांगतो त्याचं एक्सप्लेनेशन सांगतो. विशुद्धी आणि थ्रोट चक्र. स्वाधिष्ठान. विशुद्धी आणि स्वाधिष्ठान, कनेक्टिंग न्यूट्रो, होमोचा न्यूट्रो. मणिपूर आणि मणिपूर आणि अनाहत. इज अ हेट्रो. आणि कुंडलिनी आणि सहस्रारा इज द न्यूट्रो. हे कुठं मिळणार नाही बरं का तुम्हाला, सगळा रिसर्च नंतरचा. सहस्रारा, सहस्रारा, स्त्रा कसं काढायचं? सलात्र सहस्रा. सहस्रारा. ओके. न्यूट्रो इज कुंडलिनी, सहस्रारा, हेट्रो इज अनाहत, मणिपूर, विशुद्धी, स्वाधिष्ठान, न्यूट्रो आणि मूलाधार आणि आज्ञा. सर कुंडलिनी म्हणजे सहस्रार आणि कुंडलिनी कुंडलिनी म्हणजे काय? कुंडलिनी इट्स द म्हणजे, हा सांग. फ्रॉम मूलाधार टू सहस्रार द मुवमेंट. कुंडलिनी म्हणजे कुंडलिनी आणि हे सहस्रारा, हे दोन्ही चक्र शरीराच्या बाहेर आहे, आतमध्ये नाहीये. हे फक्त 6 चक्र शरीरामध्ये असतात, षटचक्र. आज्ञा, मी पोझिशन सांगतो बघा, दिसते का बघा. पहिल्यांदा आज्ञा. आज्ञा कुठे आहे? माझ्यासोबत कर. आज्ञा कुठे आहे? इथं, दोन्ही भुवयांच्या मध्ये. विशुद्धा कुठे आहे? इथं. मणि अनाहत कुठं आहे? बरोबर हृदयाचं चक्र. मणिपूर कुठं आहे? बरोबर नाभी आणि इथं ह्याच्यामध्ये आहे ना. त्यानंतर नाभी आणि स्वाधिष्ठान, गुदमार्गाच्या मध्ये, बरोबर जिथं युरिनरी ब्लॅडर असतं तिथं स्वाधिष्ठान. आणि मूलाधार कुठं आहे? तर तुमच्या जेनायटल रिजन किंवा गुदमार्ग. जेनायटल रिजन किंवा गुदमार्ग, दॅट इज द मूलाधार. कुंडलिनी कुठं आहे? कुंडलिनीची जागा कुठं आहे? एनीवन नोज? कुंडलिनी जागा कुठं सांगितली? मूलाधार. तीन वेटोळे मूलाधार मध्ये घालून बसली आहे ना कुंडलिनी, म्हणजे सर्प बेसिकली ना. तुम्ही म्हणताय 3.5. कुंडलिनी जी आहे ती ऍक्च्युली शिवणी म्हणजे जिथं ऍनल रिजन आणि जेनायटल रिजनच्या मध्ये एक लाईन असते, तिथं त्याचं ओरिजिन पॉइंट सांगितलंय. म्हणून ध्यानाला ज्याला तुम्हाला बसवतात, कधी बसलाय काय ध्यानाला? किती जण बसतात ध्यानाला? ऍक्च्युली बसलं पाहिजे ध्यान. मी दिसतंय काय? दिसतंय? हे दिसतंय माझं भाग खालचं. ती टाच डाव्या पायाची इथं. कोणतं आसन आहे हे? सिद्धासन. 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 गुड. बरेच मग छान अभ्यास आहे तुमचा, चांगला आहे. गुड. सिद्धासन. तर ही माझी पॅन्ट थोडीशी टाईट असल्यामुळे ते बसत नाहीये माझं असं.
and this is the Newto posture of the Siddhasana is the Newto. It is the ideal posture of your meditation. Okay? सिद्धासन. मला जर 5 वर्षापूर्वी बसा असं म्हटलं असतं तर मला काही शक्य नव्हतं असं. गुडघे मांडी घालून बसता येत नव्हतं. खरं सांगतो. इतका स्टिफनेस होता बॉडी. म्हणून मी वरचेवर म्हणतो माझ्यात बदल होऊ शकतो तर जगात बदल होऊ शकतो. खरंच मांडी घालून बसता येत नव्हतं. कारण माइंड पण तेवढं स्टिफ होतं आणि बॉडी पण तेवढी स्टिफ होती. Okay. This is the कुंडलिनी. पण ऍक्च्युली तिथं कुंडलिनीचं स्टार्टिंग पॉइंट आहे. कुंडलिनी इज द पूर्ण ओपन. तुमचे पाय ज्यावेळेला तुम्ही एखादं लहान बाळ कसं बसतंय बघितलं असं असं बसतंय बघा. जिथं तुमच्या टाचा जिथं ओपन होतात तिथं कुंडलिनीचं ओपनिंग. म्हणजे जसं आपण ह्याचं घेऊ शकतो सहस्त्राराचं बघा. सहस्त्राराचं इथं आहे. हात करा सगळ्यांनी असे करा सगळ्यांनी. दोन्ही हे जोडायचे असे. हे दोन्ही जोडायचे आणि ते जो जिथं सेपरेट व्हायला चालू होतात सेपरेट नाही झाले पाहिजे. जिथं सेपरेट व्हायला चालू होतात हात ताणल्यानंतर तिथं सहस्त्राराचं ओपनिंग आहे. बरेच जण सहस्त्रारा इथं सांगतात. इथं तो सहस्त्रारा नाहीये. तुम्हाला डायग्राम दाखवतो आता. सहस्त्रारा नाहीये. सहस्त्रारा इथं आहे. इथं पण तो स्पिरिच्युअल थाउजंड पेटल हा हे सगळे थाउजंड सहस्त्रारा इथून चालू होतो. ऍक्च्युली इथून चालू होतो पण त्याचे लेयर्स आहेत. तुम्हाला डायग्राम पाठवलेली बघितला काही ती किती जणांनी बघितलं? ठीक आहे दाखवतो तुम्हाला. ग्रुपवर आहे ना आपल्या? हो आहे. बघितलं. ओके ओके. हा दिसतायत काय बघा. हे 12 चक्रा सिस्टम सांगितली तिने. इथं रूट चक्रा सांगितली. इथं कुंडलिनी दिलेली नाहीये तिने. अलग लक्षात. पण रूट चक्रा सांगितलंय. सॅक्रल चक्रा म्हणजे स्वादिष्ठान चक्रा. इथं हे रूट चक्रा, मूलाधार चक्रा, स्वादिष्ठान चक्रा. त्यानंतर त्यांनी सोलार प्लेक्झस म्हटलंय. सोलार प्लेक्झसला मणिपूर म्हणतात. पण ऍक्च्युअली ते मणिपूर नाही, त्याला मणिपूरच नाव द्या. बरेच चेंजेस करायला पाहिजे त्याच्यात, पण दाखवते तुम्हाला. हे इथं महत्वाचं आहे. क्राऊन चक्रा जे म्हटलेलं आहे त्यांनी ते क्राऊन चक्राला बरेच जण काय म्हणतात? सहस्रार. सहस्रारा. हे सहस्त्राची पुढचे सगळ्या चक्रा असतात. आता इथं क्राऊन चक्रात नंतर सोल स्टार असं त्यांनी नाव दिलेलं आहे. स्पिरिट स्टार्स चक्रा, युनिव्हर्सल चक्रा, गॅलेक्टिक चक्रा आणि डिव्हाइन गेटवे चक्रा. हे मी जे आता तुम्हाला करून दाखवलं बघा ते इथं होतं तुमचं. असं ते तुमचं डिव्हाइन गेटवे चक्रा म्हणू शकतात. ओके. हे जे नाव काय येईल? डिव्हाइन गेटवे चक्रा. दॅट इज द हे ज्यावेळेला तुमचं सगळे ओपन समजलं नाही. हा समजलं नाही. ओपन कसं होतं? असे हात जोडून वर न्यायचं का? हा हे इथं असं हे चक्रात ओपन अशा इथे पण असतात. होतं. बघाशी इथे पण चक्राचं एक ओपन. पॅरामीटर आहे. हे बघा. हे हे असं जोडा फक्त. आता इथं ठेवा. इथं कोणतं चक्र मी सांगितलं आता तुमचं? अनाहत. अनाहत, हार्ट चक्रा. प्रत्येकाची दोन्ही करंगळी जोडा
आणि अंगठे जोडा आणि हे जोडा. हे 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 डिस्टर्ब नाही होऊ द्यायचे. हे सेपरेट नाही झाले पाहिजे तिन्ही तिन्ही. हे तुमच्या चक्रा ओपनचे माप माप म्हणतो आपण त्याला. काय म्हणतात? किती जणांचं हार्ट किती ओपन आहे ते लक्षात येते. ओके, माझा आहे का ओपन बऱ्यापैकी? असं ओढून ताणून होणार नाही. ते माइंड जसं जसं ओपन होईल तसं ते ओपन होईल. ओके, हा इट्स फॅक्ट. जे मी चेष्टेत जरी म्हणत असेल तरी इट्स फॅक्ट. ओके, देन इथं विशुद्धा, विश्व देन आज्ञा, आज्ञा देन सहस्त्र. सहस्र. हे चक्रा किती ओपनड आहेत याचं एक संकेत आहे. बरेच जण म्हणतात ना चक्रा ओपन करायचंय, मला चक्रा ओपन करायचंय. दॅट आर द थिंग्स. पण मग खाली नाही जाणार, मणिपूर आणि स्वाधिष्ठानला हो, कसं जाईल आहे की ते? असं खालच्या डायरेक्शन मध्ये. डायरेक्शन इज चेंज. अच्छा, हो. हो. मणिपूरला बंद पूर्ण होत आहेत डायरेक्शन हात. खाली होते. हा, मणिपूरला हात बंद होत आहेत खाली. हा. बघा माझी दिसत नाहीये. माझी सगळी चक्र ओपन आहेत वाटतं बहुतेक. मी अजून चेक केलं नाही कधी. मणिपूर होतं आरामात, स्वाधिष्ठानला आणि ते टेकलं पाहिजे ना, हे त्या चक्राला टेकलं पाहिजे ना. हे सेपरेट नाही झालं पाहिजे. ते सेपरेट नाही होत, पण त्या चक्राच्या पोझिशनला हे टेकलं पाहिजे ना. हे हो हो हो, टेकलं पाहिजे. स्वाधिष्ठान जिथं स्वाधिष्ठानला टेकत नाही. जिथं थोडी तुमच्या पॅथॉलॉजी असेल चक्रा डायमेन्शनला, तिथं ओपनिंग कमी असणार आहे. मला सोलर प्लेक्ससला बंद होतं, ऑलमोस्ट असं होतं. हा, दॅट्स वाय यू हॅव सम डायजेस्टिव्ह इश्यूज ना. हो. ओके, सो सर चेक एक द एक देवक ठेवतात हा विधी असतो ना, त्याच्यामध्ये हे सहस्त्रधार तुम्ही म्हणता ना, तसं ते म्हणजे पालथी मांडी म्हणजे काय म्हणतात त्याला, गुडघ्यावर बसायला सांगतात आणि असं हात सहस्त्रधार चक्रासारखं करायला सांगतात. वज्रासनात देवक बसवतात ना एखाद्या वज्रासनात बसून. वज्रासनात पण उभं म्हणजे गुडघ्यावर पूर्ण बाकी उभी बॉडी करत. ओके, कॉन्शियसनेस काहीतरी असणार आहे त्याच्या मागे, त्या पद्धतीने. स्पिरिच्युअल ऍक्सिस ओपन होण्यासाठी असेल है ना. स्पिरिच्युअल ऍक्सिस ओपन होण्यासाठी ते एखादी विधी असेल. सो यू हॅव टू चक्रा, तो स्टडी करायचंय तुम्हाला आज. कोणत्या चक्रामुळं कोणते इम्बॅलन्सेस होतात. आता त्याच्या मुद्रा आपल्याला मिळालेल्या. आता आपण हे तर करू शकतोच. इट्स व्हेरी ब्युटिफुल अँड जे स्माइल एक्सरसाइज म्हणू शकतो चक्रा ओपनिंग. पण त्यासाठी शॉर्ट मध्ये मुद्रा पण आपण करू शकतो. ओके, त्यामध्ये ऑल चक्राज इथं कुंडलिनी आणि सहस्रारा घेतले. असं घेतलंय बघा. हे लक्षात ठेवण्यासाठी पण सोपं आहे. सगळ्यात खालचा चक्र आणि सगळ्यात वरचा चक्र. ओके, कुंडलिनी आणि सहस्त्रा, मूलाधार आणि आज्ञा. मूलाधार आणि आज्ञा कुठे आहे? इथं. मूलाधार आणि आज्ञा. त्यानंतर स्वाधिष्ठान आणि विशुद्धा. आता विशुद्धा चक्राचं कोण आहे? थ्रोट. थ्रोटला तुमचं थायरॉइड ग्लँड आहे. सगळे हे जे प्रॉब्लेम्स आहेत थ्रोटचे ते इथे आहेत, है ना. त्यानंतर अनाहता आणि मणिपूर. ओके, लक्षात आलं. आणि त्यानंतर तुमचं स्वाधिष्ठान, कुंडलिनी आणि हे.
तर ते चक्राचा अभ्यास तुम्ही करणं हे कशासाठी शिकतोय आपण? बऱ्याच व्याधींची कारणं आपल्याला सापडत नाहीत. म्हणजे कोणत्या गोष्टी इम्बॅलन्स असू शकतात? एनर्जी सिस्टम, चक्र आणि नाडी, किंवा एखादं ऑपरेशन झालेलं आहे ते परत होऊ नये, एखादा व्याधी आजार होऊ नये म्हणून चक्रा डायमेन्शन, एनर्जी डायमेन्शन बॅलन्सिंग. तर त्या डायग्राम उद्या आपण घेऊया त्याचं, उद्या म्हणजे कोणत्या चक्राचा कोणता आजार होतो, ओके, त्या पद्धतीनं घेऊया. पण लोकल लेवलला लक्षात घ्या, आज्ञाचक्र इम्बॅलन्स असेल तर कोणती मुद्रा? ही आज्ञा आणि मूलाधार. आता याच्यात परत आपण दोन दोन पॉइंट्स काढू शकतो, हेट्रो आणि होमो. वरचे आहेत ते, त्या छातीच्या वरचे जे आहेत ते सगळे हेट्रो आहेत, छातीच्या खालचे आहेत ते सगळे होमो आहेत. ओके, मग आता इथं आज्ञा कुठे येणार? इथं येणार. आणि मूलाधार कुठे येणार? होमो मध्ये. आज्ञाचक्र म्हणजे आज्ञाचक्र कुठे आहे? कुणाशी कनेक्टेड आहे? तुमच्या विजडमशी, इंटेलेक्टशी, है ना. बऱ्याच जणांची बुद्धी काम करत नाही, ब्रेन ऍट्रॉफी झालेली असते, ब्रेन स्ट्रोक झालेला असतो, त्यांना हे पॉइंट हेल्पफुल राहील. ब्रेन स्ट्रोक, ब्रेन ऍट्रॉफी, ब्रेन रिलेटेड डिसऑर्डर्स. पण हे कधी, ब्रेन पॉइंट कधी वापरायचा आणि हा पॉइंट कधी वापरायचा? ब्रेनचा पण ऑर्गनचा पॉइंट घेतलेला आहे, पण ऑर्गन मध्ये खरंच पॅथॉलॉजी असेल तर तो. आणि बऱ्याच वेळेला तो पॉइंट वापरून पण आपल्याला जर रिझल्ट मिळत नसेल तर मग एनर्जी बॉडीवर जायला. ओके, या पद्धतीनं. मूलाधार म्हणजे जेनायटल प्रॉब्लेम्स असतील तर मूलाधार, पाईल्स, फिशर, फिस्चुला हे सुद्धा असेल तर इथं वापरू शकतो एनर्जी. ओके, तर तुम्ही त्या त्या जागेंचे ते जे चक्र आहेत बॉडी लेवलला, तर ते वापरून घेऊ शकता. थोडासा अभ्यास करायचा, पण आज मी सगळंच देणार नाही तुम्हाला. तुम्हाला इंटरेस्ट आला पाहिजे ना त्याच्यात, ठीक आहे ना. कुंकू लावताना किंवा टिकली लावताना हे आज्ञाचक्रावर बोट ठेवलं जातं का? आज्ञाचक्रावर ठेवतात तिथं. कोणती फिंगर वापरता तुम्ही? मला वाटतं होमोच फिंगर वापरता. हो. जर शक्तिपात. वरचे हेटेरो आहे, हा? चक्र हेटेरो आहेत, तर मग होमो फिंगर का वापरतो आपण? नाही नाही, असं फक्त हे मी सांगितलं तुम्हाला टिळा लावण्यासाठी. ओके. नाही, पण होमो ग्रुप मध्ये आहे ना चक्रा, जर बघितला तर होमो मध्येच आहे. आज्ञा होमो मध्ये आहे ना? नाही, होमो मध्ये आहे. हेटेरो मध्ये आहे. हा, पण होमोतला हेट्रो आहे. हो. होमोतला हेट्रो. ओके, आणि शक्तिपात करतात तो, इथं शक्तिपात करतात बघा. शक्तिपात म्हणजे एक विद्या जी आहे ती. तुम्ही ओशोचे काही मेडिटेशन्स ओशो इज डुईंग द शक्तिपात, बरेच करतात, बरेच गुरु करतात, पण आता काम नाही करत बरं का ते. असं काही नाही, तर मग तुम्हाला एवढं तत्वज्ञान शिकवायची गरज नसते. डोक्यावर हात ठेवला असता, जावा घरी म्हटलं असतं. असं होत नाही. आत्ताच्या काळामध्ये होत नाही, ते पूर्वीच्या, ते वेगळ्या सतयुगामध्ये वेगळ्या व्हायचं. लेवलचा, तर वेगळ्या वेगळ्या लेवलचा शक्तिपात असतो ना. म्हणजे आज आपण हे शिकत असतो, हाही एका लेवलचा शक्तिपात असतो, शक्तिपातच आहे. म्हणून हे शिकत असतो, नाहीतर हो हो, शक्तिपातच आहे. पण दॅट इज द शक्तिपात इज नथिंग बट द हिप्नॉसिस ऍक्च्युअली. एका गोष्टीला तुम्हाला म्हणजे स्माइल हिप्नॉसिस म्हणू शकता, गुड हिप्नॉसिस म्हणू शकता. प्रभाव टाकण्यासाठी तो शक्तिपात इट्स अ एनर्जी डायमेन्शन हिलिंग म्हणू शकतो. एनर्जी डायमेन्शन हिलिंग. पण मी का होत नाही हे पण सांगतो, कारण आपली तर्कबुद्धी आता जास्त स्ट्रॉंग झालेली आहे. पूर्वी गुरुवर श्रद्धा खूप होती लोकांची, त्यामुळे त्यांनी जरी हात ठेवला तरी तो सरेंडर व्हायचा, है ना. जसं जसं माणूस इव्हॉल्व्ह व्हायला लागलाय तशी तर्कबुद्धी जास्त होते. मग वाईट आहे काय चांगलं आहे तर्कबुद्धी असणं? रिलेटिव्ह आहे.
कशासाठी चांगली आहे, कशासाठी वाईट आहे, तर तर्क राईट एका लेवल गोष्टीला सरेंडर. एका लेवल पर्यंत तर्क केला पाहिजे आणि एका लेवलला थांबलं सगळं पाहिजे. सोडून तेच. सो बट तर्क इज रिक्वायर्ड फॉर द ज्ञान योग. म्हणजे ज्ञान तोपर्यंत जिज्ञासा उत्पन्न होणार नाही, तोपर्यंत तर्क अर्जुनासारखा असला पाहिजे, क्वेश्चन अर्जुनासारखे असले पाहिजे. वाचला कधी अर्जुनाने कसे क्वेश्चन विचारले? जसं तुम्ही विचारताय, तुमच्यात जरा अर्जुनाची क्वालिटी आहेत सगळ्या, है ना? कसं विचारताय क्वेश्चन तुम्ही? सर मला हे समजलं नाही, तुम्ही विषय सांगता का? असं नाही विचारणार, हे असं कसं काय? हा झाला असं दुर्योधनाचा कोण क्वेश्चन. विचारणार? आणि अर्जुन विनम्रता. क्वेश्चन विचारले पाहिजेत पण अर्जुन विनम्र. अर्जुनत्व आल्याशिवाय कृष्ण भेटत नाही, एवढं लक्षात ठेवा. नाही तर मग सगळ्यांना कृष्ण भेटला असता, है ना? तर पात्रता आहे, अर्जुन होणं गरजेचं. ओके, बराच वेळ झाला. सो चक्रास, आज आपण चक्रा मेडिटेशन्स घेऊ. ओके, ओके. कुणी कुणी तयारी केली 21, 21, 22 ला यायची? आय एम वेटिंग. आहेत, बरेच झालेले आहेत रजिस्ट्रेशन. यू कॅन जॉईन. ज्यांना शक्य आहे त्यांनी या, है ना? दॅट प्लेस इज व्हेरी ब्युटिफुल. आणि तो वेळ पण बराच वेगळा असणार, 20, 21, 22. काय वेगळं आहे? That are the international smile days declared by the professor. 20 मार्च, 20, 21, 22 मार्च, then 20 जून. प्रत्येक 3 महिन्यातनं इंटरनॅशनल स्माइल डेज येत असतात. ओके, आणि हा हेट्रो स्माइल डे आहे. हेट्रो फोर्स बॅलन्सिंग साठी स्माइल डे आहे, हेट्रो स्माइल डे. सगळेच घेणार आहे आपण फोर्सेस, पण दॅट इज द स्पेसिफिक हेट्रो बॅलन्स. उन्हाळा चालू होतो ना, तो स्टार्टिंग ऑफ द हेट्रो फोर्स. तर ते कन्सेप्ट असा आहे की ते जर 3-4 दिवस आपण प्रॉपर मेडिटेशन्स केले तर तो फोर्स बॅलन्स होतो आणि तो फोर्स आपल्याला सपोर्ट करतो पुढचे 3 महिने 4 महिने. दॅट इज द कॉन्शियसनेस. सो दॅट म्हणून आपण बऱ्यापैकी त्या रेंज मध्ये आपण प्रत्येक 3 महिन्यात ऑफलाईनचा प्लॅन करतो. दॅट इज द दिस इयर रिअलायझेशन. त्या पद्धतीने आपण करतो. सो 20 मार्च, 20 जून, त्याच्यानंतर कोणता येतो? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. 20 सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. 20 डिसेंबर. असे 4 इंटरनॅशनल स्माइल डेज. त्या डेजचं एक वेगळं 4 फोर्सेस आहेत. फर्स्ट इज द हेट्रो. सांगेन मी तुम्हाला कधीतरी त्याच्याबद्दल डिटेल्स. सो होमो चक्रा, पहिला इथं जायचंय. राईट हँड मध्ये न्यूट्रोचा, होमोचा होमो. दिस पॉइंट, these are the all chakras open here. आज आपण चक्रा स्माइल मेडिटेशन घेतो. बऱ्याच वेळेला चक्रा ओपनिंग साठी, आणि चक्रा ओपनिंग साठी जर तुम्ही ही मुद्रा घेतलात तर बेस्ट आहे. बोथ हँड मुद्रा असते. हे दोन्ही हात जोडायचे आणि बरोबर जनरली अनाहत चक्रा किंवा सोलार प्लेक्झस. ऍक्च्युअली ते सोलार प्लेक्झस म्हणजे मणिपूर नाही बरं का. सोलार प्लेक्झस इज द सोलार चक्रा. मी तुम्हाला उद्या सांगतो तेच. मणिपूर डिफरंट आहे, सोलार प्लेक्झस म्हणजे तुमची छाती आणि पोट जिथं जुळतं तिथं हात ठेवायचा, या पद्धतीने. हे कोणत्याही चक्राला ओपन करण्यासाठी हे तुम्ही ऑल चक्राची सेंटर पॉइंट हा आहे. ओके, मंत्रा कोणता घेणार? ई ओ ओ, ई ओ ओ.
E O O for all chakras.